कृषक कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवलेले प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता सरकारकडून प्रतिसाद मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बच्चू कडूंशी फोनवर संवाद साधत कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि विशेष म्हणजे या समितीत बच्चू कडूंनाही सामावून घेण्यात येणार आहे। पण या घोषणेनंतरही बच्चू कडू नाराजच आहेत। कर्जमाफी, दिव्यांग अनुदान आणि कृषक पुनर्वसनाच्या 17 प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे उपोषण आज 6व्या दिवशी पोहोचले असता तब्येत खालावलेली असतानाही त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही। शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोझरी येथे भेट देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांची थेट फोनवर चर्चा घडवून आणली। मुख्यमंत्र्यांनी यावेळी कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली जाईल आणि त्यात बच्चू कडू यांनाही सहभागी करण्यात येईल असेही जाहीर केलं। समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। परंतु बच्चू कडूंनी या आश्वासनावर समाधान व्यक्त केलं नाही। त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विचारलं असता आम्हाला फक्त पूर्ण कर्जमाफी हवी आहे असा एकमुखी आवाज निघाला। बच्चू कडूंनी देखील सरकारच्या अर्धवट भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला। दरम्यान बावनकुळे यांनी इतर मागण्यांवरही समिती व मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल असं सांगितलं। दिव्यांग अनुदान वाढ, नवीन कर्ज वितरण यासारख्या मुद्द्यांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मात्र सरकारच्या या प्रतिक्रियेमुळे शेतकऱ्यांचा रोष काही कमी झालेला नाही। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेच रिपोर्ट।